6 महिन्यांमध्ये कुठलंही स्टार्टअप बंद होईल. एंटरप्रेन्योर म्हणजे काय? पॉडवायबरोबर पण उभा असतो. ही ऑफिशियल एंट्री ऑस्कर साठी होती. इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी स्टार्टअप फेस्टची खरं म्हणजे सुरुवात केली आणि बघता बघता त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं की नागपूर महानगरपालिका आणि इनोव्हेटिव्ह काउन्सिलच्या निर्मितीनं आज आपण दुसऱ्या वर्षी या महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहोत. मला माहित नाही तुमच्यासारख्या म्हणजे तुम्ही आता खूप तरुण आहात, पण जेव्हा मराठी सिनेमा हा जेव्हा गोल्डन पिरियडला आला तो कसा आला तर श्वास नावाचा सिनेमा किती लोकांनी पाहिलाय? ठीक आहे, हा श्वास सिनेमा 2003 मध्ये आला आणि 2004 ला ही ऑफिशियल एंट्री ऑस्कर साठी होती, बरं का? आणि हे सगळं कसं घडलं तर ह्याची फार मोठी गोष्ट एक स्टोरी आहे, पण मी एवढंच सांगेन की एक 5 लोक ज्यांच्यामध्ये स्वप्न होती, ज्यांच्यामध्ये पॅशन होतं आणि काहीतरी सिनेमा किंवा इंडस्ट्रीमध्ये ब्रेक थ्रू निर्माण करण्यासाठी हे एकत्र आले आणि हा सिनेमा झाला. म्हणजे हा सिनेमा करताना आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं की ह्याला नॅशनल अवॉर्ड मिळेल किंवा ऑस्कर पर्यंत जाईल, ह्याला स्टेट अवॉर्ड्स मिळतील किंवा मला अवॉर्ड्स मिळतील, काही माहिती नव्हतं. फक्त आमच्या जोश होता, स्वप्न होतं. पण या जोश स्वप्नाबरोबरच एक उत्तम लेखक, उत्तम स्क्रिप्ट, उत्तम एक्झिक्युशन, म्हणजे ती टीम पण तेवढीच चांगली होती. तर त्यामुळे माझा त्याच्यानंतर डोंबिवली फास्ट हा सिनेमा आला, त्यालाही नॅशनल अवॉर्ड मिळाले. असे माझे 3 सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाले किंवा आज सिनेमे इंटरनॅशनल लेवलवरती सगळे गेलेले आहेत आणि मग मराठी सिनेमाचा एक गोल्डन पिरियड आला, बरोबर. पण हे सगळं घडलं हे काही पॅशनेट लोकांमुळे, ज्यांनी स्वप्न पाहिली आणि त्याच्यासाठी त्यांनी काम पण केलं. मी नेहमी असं म्हणतो, तरुणांना म्हणतो, मी माझ्या मुलालाही सांगितलं होतं की पहिली गोष्ट तुमच्यामध्ये पॅशन काय आहे, कुठल्या बाबतीत पॅशन आहे, तुम्हाला एखादी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला आनंद कशात येतो, ती गोष्ट पहिली तुम्ही डिस्कवर करा, तुम्ही माहिती करून घ्या की ती गोष्ट केली का तुम्हाला एक एनर्जी मिळते, तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद मिळतो. अशी गोष्ट तुम्ही शोधा आणि त्या गोष्टीला जर का तुम्ही तुमचा व्यवसाय म्हणून किंवा तुमचं प्रोफेशन म्हणून जर का केलं तर तुम्हाला आयुष्यभर एनर्जी मिळेल, तुम्हाला करण्यात मजा येईल. आणि आताचा तर काळ असा आहे की तुम्ही जसं गडकरी साहेब म्हणाले की तुम्ही इनोव्हेशन करा, तुम्ही तुमची स्वप्न शोधा आणि त्याच्या मागे लागा, बाकी सगळं उभं राहील. कारण ती एनर्जी जर नसेल ना तर 2 वर्षामध्ये कुठलंही स्टार्टअप, 1 वर्षामध्ये 6 महिन्यांमध्ये कुठलंही स्टार्टअप किंवा कुठलाही प्रोजेक्ट बंद होईल. तर ती एनर्जी काहीतरी बरीच वर्ष तुम्हाला ती टिकून ठेवते आणि मग त्या स्वप्नासाठी, त्या तुमच्या पॅशनसाठी ते कसं पूर्णत्वात आणण्यासाठी काय करायला पाहिजे, कुठली माणसं जोडून घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण आपलं माइंडसेट बदलायला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा नट होतो, ऍक्टर होतो, तेव्हाचं माइंडसेट आणि आज माझं एक प्रोडक्शन हाऊस आहे. आम्ही डोंबिवली रिटर्न नावाची एक फिल्म प्रोड्यूस केली, ह्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती रिलीज झाली. आणखीन काही प्रोजेक्ट्स करणार आहोत. आता तर डिजिटल प्लॅटफॉर्म्स एवढं मोठं आलंय आणि आज सगळ्यात मोठं मला जे दिसतं ते कॉन्टेंट मेकिंग हा एक मोठा बिझनेस किंवा मोठा एक पॉसिबिलिटी तयार होणार आहे. आणि आपल्या देशामध्ये एवढ्या गोष्टी आहेत, एवढं लिटरेचर आहे, एवढं कॉन्टेंट आहे की हे कॉन्टेंट या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या आधारावरती इंटरनॅशनल होऊ शकतं, कारण तुम्हाला ग्लोबल ऑडियन्स आहे. आता हे केव्हा तुमच्या ह्याच्यात येतं, जेव्हा तुमचं माइंडसेट बदलतं, राईट. जर मी नुसता नट असतो तर कदाचित हे सगळं मला दिसलं नसतं. पण ह्या पॉसिबिलिटीज केव्हा दिसतात, जेव्हा तुमचं माइंडसेट बदलतं आणि तुम्ही ऑन्टरप्रिनर होता. सो ऑन्टरप्रिनर म्हणजे काय? पैसा. ऑन्टरप्रिनर म्हणजे काय? तुम्हाला शिक्षण नाही. ऑन्टरप्रिनर म्हणजे तुमचं माइंडसेट. कितीतरी मुलं तुम्हाला की त्यांना बोलता येत नाही, स्टेजवरती बोलता येत नाही किंवा 4 शब्द बोलता येत नाही, पण काम बघाल तर वाघासारखं काम असतं त्यांचं. सो त्यामुळे ऑन्टरप्रिनरशिपसाठी नक्की काय पाहिजे हे लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. मी म्हटलं तसं पहिलं पॅशन, त्या पॅशनला तुम्ही कामाच्या स्वरूपात कसं कराल, त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रोसेसमध्ये आणायला लागेल की ह्याला टिकून धरायला मला काय काय करावं लागेल, मला काय काय शिकावं लागेल, मला काय काय स्वतःला बदलावं लागेल, हे सगळं तुम्हाला करून घ्यायला लागेल, शिकून घ्यायला लागेल. आणि मग बघा 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये तुमच्यामधला बदल आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे. आणि मग जेव्हा पुढच्या लेवलला तुम्ही जाल तेव्हा जे इन्व्हेस्टर्स असतात ना, ते इन्व्हेस्टर्स सुद्धा तुमच्यामध्ये हेच बघ, तुम्ही किती चुका केल्यात हे ते बघत नाही, बघतात की तुमच्यामध्ये जिद्द किती आहे, तुमच्यामध्ये पॅशन किती आहे, तुमच्यामध्ये त्या बिझनेसचा नो हाऊ किती आहे. कारण जेव्हा तुम्ही चुकता ना, जेव्हा तुम्ही पडता ना, तेव्हा तोच अनुभव तुम्हाला फायदेशीर ठरतो. कारण तो अनुभव तुम्हाला मिळालेला असतो, तो दुसरीकडनं बॉरोड अनुभव नसतो, तो तुमचा अनुभव असतो आणि त्याच्यावरती पुढे जाऊन तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळते. कारण तुम्ही ऑलरेडी चुका केलेल्या आहेत, आता तुम्ही नाही चुकू शकत. तर ह्या चुकांमधनं सुद्धा तुम्हाला शिकता आलं पाहिजे
आणि म्हणून ह्या बरेच वेळा असं होतं की एखादी चूक झाली, एखादा माणूस पडला का मग घाबरतो आणि त्यातनं बाहेर पडतो. का? कारण ते त्याचं पॅशन नाहीये. कोणीतरी सांगितलं म्हणून आता चल हा पण ऑन्टरप्रिनरशिप करतोय, हा पण स्टार्टअप उघडतोय म्हणून मी पण एक स्टार्टअप उघडतो, चला आपण करून बघूया. तसं नाही. तुमच्यामधलं पॅशन शोधा आणि त्या पॅशन वरती काम करा. बघा तुम्हाला ते नक्की तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल आणि तुम्हाला नेक्स्ट लेवलवरती इन्व्हेस्टमेंट्स आणि सगळं काही मिळेल. आणि आता तर मी म्हणजे आज मेयर पण म्हणत होत्या आणि गडकरी साहेब पण म्हणाले की हे सगळं अवेलेबल आहे. ते काय बघतायत की तुमच्यामधले असे कोण आहेत की ज्यांच्यामध्ये पॅशन आहे, ज्यांच्यामध्ये एक्सपर्टीज आहे, ज्यांच्यामध्ये हे सगळं तग धरून ठेवण्यासाठी एनर्जी आहे. तर आय एम शुअर ह्या वयामध्ये किंवा आत्ताच्या सुरुवातीला स्टार्टअपमध्ये एवढ्या क्वालिटीज पुरेसे आहेत. शिकण्याची जिद्द, स्वतःला बदलण्याची जिद्द. म्हणजे मी सांगतो, आता जेव्हा नट होतो ना तेव्हा मला सगळं हातात मिळायचं ना. मला व्हॅनिटी व्हॅन असायची, मी गेलो का लगेच 4 लोक यायची, अच्छा तुम्हाला काय पाहिजे, हे अजूनही आहे. पण जेव्हा मी प्रोड्युसर होतो, जेव्हा मी माझं प्रोडक्शन हाऊस उघडतो, तेव्हा मी तिथे स्पॉटवाय बरोबर पण उभा असतो की बाबा काय झालंय काय नाही आहे, प्रोडक्शनवाल्याबरोबर असतो है ना, कॅमेरामॅनवाल्याबरोबर असतो की बाबा किती लाईट्स आहेत काय आहेत, किंवा सगळ्या त्या प्रोसेसमध्ये मी असतो. का? तर मला स्वतःला माझं प्रोडक्शन हाऊस किंवा मला स्वतःला बदलावं लागतं तर माझं प्रोडक्शन हाऊस उभं राहणार. मी नुसता नट आहे आणि मी म्हटलं की 4 लोक येऊन काम करतील तर तसं नाही होत. सो कुठलाही इंडस्ट्रियलिस्ट घ्या तुम्हाला असाच दिसेल, किंवा कुठलाही एक ऑन्टरप्रिनर घ्या, तुम्हाला ग्राउंडवरती रूट लेवलवरती उतरावं लागतं, थोडासा घाम गाळावा लागतो. नंतर तुम्हाला एक स्मार्ट वर्क करून तुम्ही स्वतः तुमच्या नेक्स्ट लेवलला जाऊ शकता. हा अनुभव तुम्हाला तो स्मार्ट वर्क देईल, तुमचे एक थिंकिंग प्रोसेस बदलेल आणि मग तुम्ही नेक्स्ट लेवलला जा. सो एवढंच मी तुम्हाला सांगतो, कारण बाकी पुढच्या लेवलवरती जसं मी जेव्हा माझं प्रोडक्शन हाऊस सुरू किंवा मी जेव्हा या आता कारण प्रोडक्शन हाऊस सुरू करतो तेव्हा तुम्हाला फंड्स लागतात, तुम्हाला ते सगळं क्रिएटिव्ह प्रोसेस करून दाखवायला लागते. ह्याच्यासाठी मला एक कोच अपॉइंट केला होता, मला एक बिझनेस कोच अपॉइंट केला होता, विनीत बनसोडे म्हणून महाराष्ट्रातले एक बिझनेस कोच आहे. त्यांच्याबरोबर मी 1.5 वर्ष पर्सनल कोचिंग केलं. का? कारण मला माझं माइंडसेट काय असतं, माइंडसेट म्हणजे काय असतो, तुम्हाला काय काय गोष्टीचा विचार करायला लागतो, काय काय चॅलेंजेस येतात, त्या चॅलेंजेसमध्ये तुम्ही कसे जाऊ शकता आणि मग त्यातनं पॉसिबिलिटीज कसे तुम्ही निवडू शकता हे तुम्हाला कळतं. आणि हे मला त्या कोचनी दिलं. त्यामुळे कोचिंग आयदर तुमचं एक कोचिंगच किंवा हे जे प्लॅटफॉर्म आहे हे काय आहे, हे कोचिंगच आहे. हे तुम्हाला एक माइंडसेट तुम्हाला वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठीच आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. इनफॅक्ट जे कोणी एक्सपर्टीज असतील त्यांना स्वतः जाऊन भेटा, त्यांच्याशी बोला, विजिटिंग कार्ड्स तैयार करा, विजिटिंग कार्ड्स एक्सचेंज करा. कि आपको कोई भी धंधा शुरू करना है, एंटरप्रेन्योरशिप शुरू करना है, पहला तो अपना पैशन ढूंढो. अपने अंदर पैशन चीज के लिए है कि नहीं, वो चीज करने में अगर आपको आनंद मिलता है उसको आप अपना धंधा बनाओ, अपना बिजनेस बनाओ. उसके बाद अपना माइंडसेट चेंज करना बहुत जरूरी है, क्योंकि आप जैसे हो वैसा धंधा नहीं होगा. क्योंकि आप लोगों को धंधा करने के लिए, स्टार्टअप करने के लिए आपका माइंडसेट चेंज करना पड़ेगा. आपको माइंडसेट क्या है, कैसा चेंज करना, ये आपको प्रोसेस में समझ में आएगा. सिर्फ ये अवेयरनेस भी होना बहुत जरूरी है कि आपको माइंडसेट चेंज करना है. उसके बाद आप एक टीम तैयार करोगे, जो टीम आपको नेक्स्ट लेवल पे लेके जाएगी. ये सब देखने के बाद इन्वेस्टमेंट आएगा. इन्वेस्टर आपको ये देखेगा आप में पैशन कितना है, आप में परसिवरेंस कितना है, आपकी जिद कितनी है और आपका नो हाउ कितना है उस बिजनेस के बारे में. उसके बाद अब इन्वेस्टर्स आएंगे. यही मैं मराठी में कह रहा था. और ये सब जानने के लिए ये प्लेटफॉर्म है. ऐसे क्या कहते हैं, सेमिनार्स होते हैं जिसके लिए आप जाइए. और सबसे बड़ी बात ये है जो मैं सीखा हूं, नेटवर्किंग. आपका नेटवर्क आपका नेटवर्थ होगा. आप जितना नेटवर्क बढ़ाओगे उतना आपका बिजनेस बढ़ेगा, उतना आप सीखोगे, उतना आप अलग लेवल पे जाओगे, ऊपर वाले लेवल पे जाओगे. ऑल द बेस्ट.